नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी अतुल रावते, ग्रामपंचायत पोखरी. तर आमच्या इथे मोजे बेंडारवाडी ही वस्ती दरडोक प्रवण क्षेत्रात येते. साधारण 2 ते 3 दिवसापासून सोमवारपासून बेंडारवाडी दरड प्रवण क्षेत्रात असल्याने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली असून त्याची अतिवृष्टीमुळे काही नुकसान होऊ नये त्याच्यावर प्रिकॉशन म्हणून आम्ही सदरील बेंडारवाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी म्हणजे पंढरीनाथ विद्यालय येथील मुलांच्या हॉस्टेलमध्ये स्थलांतरित केलेलं आहे आणि त्यांच्या जेवायची सोय सेंट्रल किचनमधनं करण्यात आलेली आहे. तसेच सुरक्षित स्थळी आणण्यासाठी सहकार्य सगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच त्यांना घरकुलासंदर्भात जे आहे आपण सगळे लाभार्थी आहेत त्यांना घरकुल मंजूर करून ठेवलेले आहेत. त्याच्यात ॲड झालेले लाभार्थी बाकी आहेत. त्याच्याबाबत वरिष्ठ कार्यालयास ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार झालेला असून लवकरच त्याच्यात शासन स्तरावर आमची 10 वर्ष झालं आमची काय घरा भेटत आणि आमची ही अशी परिस्थिती आम्ही डोंगरामध्ये राहतो आणि आम्हाला जागा नाही आमच्या दरड खोचलते आमच्या घरांवर आम्हाला कंदी घरा मिळायच्या आताच्या आता आम्हाला दिवाळा घरा पाहिजे आता. बरं आता तुम्हाला इकडे व्यवस्थित आणलंय दरड कोसळली ना काल का परवाच्या रात्री हा त्यावेळेस तुम्ही घाबरला असाल म्हणून तुम्हाला इकडे व्यवस्था केली. आम्ही मी रात्रीला बाहेर पडलो होतो. पाऊस आला तसे आम्ही बाहेर होतो. पाऊस जोरात होता का त्या दिवशी? जोरात होता. इथं तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतात इथं का? चांगली व्यवस्था झाली का तुमची? हा झाली जेवण चांगलं आहे का? हा चांगली. माझं नाव पुष्पा रुलाजी डांगर. मला 7 किलोमीटरवर यायला लागते शाळेसाठी. मग तू आता शाळेला जात नाही? नाही, आता कितवीला आहे तू? 8वी. ओके, आता तुला काय वाटतं आता तुमची घर तुम्हाला मिळाली पाहिजेत परत घरी जायचंय ना तुला? हो, मग काय तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला लवकरच्या लवकर घर भेटायला पाहिजे. किती दिवस राहणार? सरकारने आम्हाला इथं चांगली व्यवस्था केली आहे तात्पुरती, पण आम्ही इथं जास्त दिवस राहू शकत नाही कारण आमची भात आलीत लावणीला. आम्हाला घरी जावंच लागणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. शेतीमध्ये काय काय लावलं तुम्ही? भात भात लावली. तर आता मग शेतीचं काम कोण बघतंय? एक माणूस आहे ना आमचा घरी घरातला. घरी. पण तुमची मागणी काय आहे? मग सरकारकडे काय मागणी राहील? आमची मागणी की आम्हाला लवकरात लवकर प्रशासनाने घरी दिली पाहिजे. खरं दिली पाहिजे. मी सरपंच बेंडारे हनुमंत सोमाजी, सरपंच पोखरी. काल झालेल्या अतिवृष्टीमुळे आमच्या गावातील बेंडरवाडी हे अति दरड प्रवण क्षेत्र घोषित केलेले असल्यामुळं तेथील ग्रामस्थ महिला मंडळ आबालवृद्ध सर्वांची व्यवस्था आम्ही या आमच्या पंढरीनाथ विकास मंडळाच्या वसतिगृहामध्ये केलेली आहे. छानसं आम्हाला महसूल विभागाने मदत केली. त्यांच्या सहकार्याने आम्ही आमच्या या आबालवृद्धांचं या ठिकाणी संरक्षण केलेलं आहे. दरड कोसळलेली त्याच्यामुळे यांची आम्ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. घरांचं काय नुकसान झाले? घरांचं नुकसान शक्यतो नाही झालेलं पण नाकारता येत शक्यता नाकारता येत नव्हती. म्हणजे पावसाचा जोर जास्त होता. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे त्यांचे 3 दिवस झाला आम्ही या ठिकाणी शिफ्टिंग केलेली आहे. आता मग त्यांची व्यवस्था कुठं करणार आहात भविष्यात? भविष्यात चाल आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांचं पुनर्वसनाचं त्यांना भूखंड वाटप केलेलं आहे. CSR फंडातून त्यांची घराची व्यवस्था केलेली आहे आणि शबरी आदिवासी घरकुल योजनेतून त्यांना घरकुल पण मंजूर आहेत. देवदांगट जांभूर राजे सोसायटी चेअरमन आणि पोखरी गावचा रहिवासी बेंडरवाडी या ठिकाणी भूसंकलन झाल्यामुळं अतिवृष्टीमुळं अतिशय बिकट अवस्था झाली आणि त्या याच्यामध्ये आम्ही प्रशासनाला माहिती दिल्यामुळं मग आमची ग्रामपंचायत असेल, तहसील असेल, प्रांत कार्यालय असेल, या सगळ्यांनी पोलीस स्टेशन असेल, फॉरेस्ट विभाग या सर्वांनी सहकार्य करून आमच्या सर्व लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील, अपंग असतील सर्वांना वरती आणण्याची व्यवस्था केली. गाडीनं या ठिकाणी आणून पंढरनाथ विकास मंडळाच्या वसतिगृहामध्ये शिफ्ट केलं आणि बऱ्यापैकी त्यांचं या ठिकाणी नियोजन झालं आहे. जेवणाची व्यवस्था पण या ठिकाणीच केलेली आहे, राहण्याची व्यवस्था इथं आहे. पण आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे का आम्ही किती दिवस असं वसतिगृहामध्ये थांबायचं, किती दिवस बाहेर जाऊन राहायचं. आमची त्या स्थानिक लेवलला लवकरात लवकर पुनर्वसन होऊन
घरकुलं काय जे काय असेल प्रत्येक लाभार्थ्याला एक एक घर मिळून त्या ठिकाणी आमची व्यवस्था करावी हीच आम्ही शासन प्रशासनाकडे विनंती करतोय. तसं आमदार साहेबांचं भरपूर लक्ष आहे आमच्या भागावर. तर सध्या आमचं 350 लोकसंख्या आहे आणि 70 एक येतं, पण सध्या धोक्याच्या स्थितीमध्ये 53 घरांचं प्लॉटिंग वाटप झालेलं आहे. आता जी दरड कोसळली आहे हं. ती कुठल्या घरांवर आलेली आहे की नाही? घरांच्या बाजूलाच आहे. थोड्याच अंतरावर म्हणजे 15-20 फुटाच्या अंतरानं बाजूनं गेलं आणि एक जे सुटलं ते अर्ध्याच वाटलं, अर्ध्या डोंगरात. ते जर यदा कदाचित खाली आलं असतं तर एक वस्ती आमची आता माळ्यांसारखी नाहीशी झाली असती. कुठली जीवित हानी घडलेली नाही ना? सध्या तरी नाही. म्हणजे वेळ पण असं काही घडू नये यामुळं शासनानं सुद्धा वेळेत जागी होऊन मार्गी लावावं. कारण मी 2000ला या पोखरी गावचा सरपंच होतो. त्यावेळेपासून आम्ही डिंबे धरणाचं पुनर्वसन मागतोय. डिंबे धरणाचे पुनर्वसन थांबल्यानंतर अचानक मध्यंतरी माळीण दुर्घटना घडली. माळीण दुर्घटना घडल्यामुळं अतिशय संवेदनशील म्हणून घोषित केलं बेंडरवाडी वस्ती. त्याच्यातल्या 2 वस्त्या अतिशय धोक्याच्या आहेत आणि त्यांचं पुनर्वसन आतापर्यंत असं चालू आहे. प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त प्लॉटच वाटप झालेत, म्हणजे 1-1 गुंठा 52 शेतकऱ्यांना मिळालेला आहे ताब्यात. आता इथं जवळजवळ 50-60 लोक होती, पण काही गुराढोरांच्या अडचणीमुळे घरी गेली. तळेघरचा बाजार आहे आज, त्याच्यामुळं काही भाजीपाला वगैरे आणण्यासाठी तळेघरला पण गेले. जेवणाची सुविधा ही कोणामार्फत करण्यात आली आहे? जेवणाची सुविधा सेंट्रल किचन तर्फे. जे जेवण येते ते कसं आहे, तुम्ही त्याबद्दल काय feedback द्याल? अतिशय छान. काल ज्या वेळेला या ठिकाणी आम्हाला शिफ्ट केलं तेव्हापासून पोलीस प्रशासन, फॉरेस्ट तहसीलदार, ग्रामसेवक भाऊसाहेब, तलाठी भाऊसाहेब या सर्वांनी सहकार्य केलं. दिवसभर इथं थांबून होते रात्री 10 वाजेपर्यंत. आणि हे पोलीस प्रशासन तर रात्रभर होते. आता फॉरेस्टवाले पण आले, म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. इथं आता पावसाचा जोर पाहून त्याच्यावर निर्णय घेण्यात येतील. कारण काय होतं, ग्रामस्थ इथं थांबायला त्यांच्या जनावरं आहेत, खाली शेती आहे, त्याच्यामुळे ती थांबण्यास तयार नाही. पण आता जशी अतिवृष्टी कमी होईल, पाऊस कमी होईल, त्याच्यानंतर मग त्यांना परत खाली नेऊन सोडण्यात येईल. पक्के घर बांधण्यासाठी काय उपाययोजना चालू आहे का? हां, त्याच्यातल्या साधारण आपण शासनाच्या वतीने 53 जणांना भूखंड मंजूर केलेले आहेत. बेंडारवाडी पुनर्वसन हे बेंडारवाडी गावातच करण्यात आलेलं आहे. बेंडारवाडी पुनर्वसनासाठी क्षेत्र मंजूर करून ठेवलेलं आहे. त्याच्यात 53 लाभार्थ्यांना आपण भूखंड वाटप केलेले आहेत. पण ते 53 बघून अजून 18 लोकांनी तिथं भूखंड मिळण्यासाठी आपल्याकडे ग्रामपंचायतीकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला आहे. तर त्या 18 लोकांचा समाविष्ट करण्यासाठीचे आवश्यक कागदपत्र आपण पाठपुरावा करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केलेले आहे मंजुरीसाठी. सगळ्यांची मंजूर झाल्यानंतर आपण घरकुल बांधण्यास सुरुवात करू.